नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 11th ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. सर्वांना माहीत आहे. भरपूर जणांनी फॉर्म भरलेले आहेत, काही जणांनी फॉर्म भरलेले नाहीत. सर्वांसाठी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे. पहिली लिस्ट कधी लागणार आहे, फर्स्ट राऊंड कधी होणार आहे, पार्ट 1 आम्हाला भरता येईल का, पार्ट 2 कधी भरता येईल, पार्ट 1 कधी भरता येईल, सर्व माहिती सांगणार आहे. कसंच काही चेक करायचं, सर्व समजून घेऊयात या व्हिडिओमधून. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम तुम्ही करायचं असतं ते म्हणजे जे काही टाइम टेबल आहे, वेळापत्रक आहे, ते पाहणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यानुसार तुम्हाला कळतं की कधी पहिला राऊंड होणार आहे, त्यानंतर काय काय गोष्टी होणार आहेत, हे सर्व तुम्ही या टाइम टेबलमध्ये पाहू शकता. आता सर्वात पहिल्यांदा थोडक्यात मी टाइम टेबल तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजेल की नक्की काय काय आत्ता चालू आहे. तर इथे पहा, 18/6/2024 सकाळी 10 वाजल्यापासनं ते 21/6/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत काय होणार आहे ते समजून घ्या. आता 18/6/2024 ते 21/6/2024 पर्यंत काय काय होईल त्यांनी इथे या बॉक्समध्ये दिलेलं आहे. भाग 2 भरलेल्या व पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. भाग 2 म्हणजे पार्ट 2 ज्यांनी लॉक केलेला आहे त्यांनी इथे लक्षात ठेवायचं आहे, तुमची एक मेरिट लिस्ट लागेल. म्हणजे तुमचा फॉर्म भरलेला आहे अशा पद्धतीची एक मेरिट लिस्ट लागणार आहे. तर ही मेरिट लिस्ट म्हणजे फक्त तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तो बरोबर आहे याच्यासाठी फक्त ही मेरिट लिस्ट असणार आहे. आणि अजून काय काय होणार आहे याच्यामध्ये, तर अर्जामध्ये जर दुरुस्ती म्हणजे काही फॉर्ममध्ये तुमच्या चुका झाल्या असतील तर ते हरकती असतील, ते हरकती नोंदवणे, जर काही चुकलं असेल तर त्या संदर्भात जे ते करेक्शन करून घेण्याचं काम इथे होणार आहे. तसेच जर यामध्ये जी यादी लागणार आहे त्याच्यामध्ये दुरुस्तीबाबत हरकती आहेत त्याचेसुद्धा होणार आहे. रात्री 10 पर्यंत संबंधित उपसंचालकाची हरकती आहे, दुरुस्ती आहे, हे सर्व होणार आहे. आणि 21 तारखेला जे काही शेवट आहे, फक्त पसंतीक्रम भाग 2 लॉक केलेले असलेले अर्ज अलॉटमेंटसाठी विचार घेतले जातील. ज्यांनी पार्ट 2 लॉक केलेला आहे आणि त्यांचा फॉर्म बरोबर आहे अशांची जी काही राऊंड फर्स्टसाठी इथं अर्ज फॉर्म विचारात घेतले जाणार आहेत. 22 तारखेपासनं ते 27 तारखेपर्यंत काय काय होणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर ते डाटा प्रोसेसिंग होईल, जी काही त्यांची सिस्टीम आहे ऑनलाईनची ती सगळे अलॉटमेंट केले जातील, कॅप राऊंडसाठी हे होईल. तसेच जे काही SMS आहेत ते 27 तारखेला पाठवण्यात जातील. जी काही लिस्ट आहे ते प्रदर्शित करण्यात येईल. तर पहिली जी काही मेरिट लिस्ट आहे, पहिला जो राऊंड आहे तो 27/6ला होणार आहे. लक्षात ठेवा, 27/6ला पहिली मेरिट लिस्ट पहिला राऊंड लागेल. आणि पहिल्या राऊंडमध्ये तुमचं जर नाव लागलं, ते कसं पाहायचं मी पुढे सांगतो तुम्हाला. नाव लागलं की तुम्हाला जो काही प्रवेश आहे तो घ्यायचा आहे. ते पहा, अलॉटमेंटसाठी आपला प्रवेश निश्चित करणे, प्रवेश जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे, कागदपत्रेसुद्धा तुम्हाला अपलोड करावे लागतील जेव्हा तुमचं नाव लागेल. अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असल्यास प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश तेथे निश्चित करायचा आहे. झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा नसेल, ॲडमिशन जर एखाद्याला घ्यायचं नसेल, नंबर लागला आहे पण ॲडमिशन घ्यायचं नाही, तर त्यांनी राऊंड सेकंड पुढची जी काही फेरी आहे त्यासाठी तुम्ही वाट पाहू शकता. आता भरपूर जण विचारत होते की पार्ट 1 आणि पार्ट 2 हे कधी सुरू होईल, तर इथे पहा यांनी दिलेलं आहे 27 तारखेला जे आहे ते पार्ट 1 पुन्हा सुरू होणार आहे. आणि पार्ट 2 म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 तुम्ही आता 27ला डायरेक्टली भरू शकता. आत्ता पार्ट 1 आणि पार्ट 2 जे आहे ते क्लोज झालेलं आहे, बंद झालेलं आहे. तर पार्ट 1 आणि पार्ट 2 जर आता तुम्हाला भरायचं असेल तर डायरेक्टली 27 तारखेपासून पुन्हा तुम्ही भरू शकता. त्यानंतर पुन्हा एक टाइम टेबल येईल आणि त्याचंसुद्धा टाइम टेबल राहणार आहे. आमचा नंबर लागला नाही, 27 तारखेला जर नंबर लागला नाही तर दुसरी जी काही फेरी आहे म्हणजे सेकंड राऊंड थर्ड राऊंड कधी होईल, तर अशाच पद्धतीने आता फर्स्ट राऊंड जसं सांगितलं तसंच सेकंड राऊंडचं असतं. आता सेकंड राऊंड पाहू शकता 3/7 ते 10/7 या दरम्यान जो काही राऊंड सेकंड आहे तो होणार आहे. आणि 11/7 ते 19/7 राऊंड तिसरा होणार आहे. तर त्यामध्ये तुम्ही बदल वगैरे करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही राऊंड झाल्यानंतर, एखादा राऊंड झाला की त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. जर त्याचा जे काही प्रेफरन्स आहे तो प्रेफरन्ससुद्धा खालीवरसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने हे आहे. आता मी पुढे सांगतो की ॲडमिशन जर तुम्हाला नंबर लागला ते कसं पाहायचं आणि ॲडमिशनसाठी प्रिंट वगैरे कशी काढायची. तर मित्रांनो, 27 तारखेला जो पहिला राऊंड होणार आहे त्यावेळेस आपल्याला लॉग इन करून घ्यायचं, ID पासवर्ड टाकायचं, लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. तर हा जुना व्हिडिओ आहे पण मी तुम्हाला दाखवतो कसं पाहायचं. लेफ्ट साईडला चेक
अलॉटमेंट स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. चेक अलॉटमेंट स्टेटस इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दाखवेल, जर नंबर लागला नसेल तर असं दाखवेल, यू आर नॉट अलॉटेड इन धिस राऊंड. या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागलेला नाही, अशा पद्धतीने एरर तुम्हाला येईल. आता हा नंबर का लागला नाही त्याचं रिझन सुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता. तर इथे पहा, लेफ्ट साईडला तुम्ही आला तर अलॉटमेंट ऍडमिशन समरी एक दुसरा ऑप्शन दिसेल. त्या समरीमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की आपला जो ऍक्टिव्हिटी आहे रेग्युलर राऊंड 1 ची नॉट अलॉटेड, म्हणजेच आपला नंबर लागला नाही. तसेच तुम्हाला चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड, म्हणजे आपला नंबर का लागला नाही त्याचं रिझन पाहण्यासाठी हा ऑप्शन आहे. तर इथे जाऊन तुम्ही इथे चेक रिझन नॉट अलॉटेड वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की नंबर का लागला नाही. तर इथे जे काही मेरिट आहे ते मेरिट जास्त होतं, कोणत्या कॉलेजचं किती मेरिट लागलेलं आहे आणि तुम्हाला किती मेरिट मार्क्स आहेत त्यानुसार तुम्ही इथे मेरिट पाहू शकता. किती मार्क्स जनरलचं किती लागलेलं आहे किंवा अदर कास्ट तुमच्या कास्टनुसार इथे मेरिट दिसेल. तुमचा नंबर का लागला नाही त्याचं रिझन तुम्हाला इथे समजेल. आता ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांचं हे समजलं. आता ज्यांचा नंबर लागलेला आहे हे कसं समजणार, तर आता मी दुसरं एक लॉग इन करतो. तर इथं जे काही आपला लॉग इन केलंय, लॉग इन केल्यानंतर आता पहा या व्यक्तीचा नंबर लागलाय, तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. नंबर लागल्यानंतर चेक अलॉटमेंट स्टेटस वरती क्लिक करायचं. तर इथे पहा अशा पद्धतीने तुम्हाला स्टुडंट डिटेल्स दिसतील आणि रेग्युलर राऊंड फर्स्ट दिसेल. इथे तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल कोणतं कॉलेज तुम्हाला अलोकेट झालेलं आहे. कॉलेजचं नाव दिसेल अलोटेड कॉलेज म्हणून, त्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे. स्ट्रीम कोड दिसेल, तसेच स्ट्रीम दिसेल. प्रेफरन्स नंबर कोणता लागलेला आहे तो सुद्धा दिसेल. जर प्रेफरन्स नंबर 1 लागला असेल तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. प्रेफरन्स नंबर 1 असेल तर तो तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागेल. प्रेफरन्स नंबर दुसरा कोणताही असेल तर ऍडमिशन नाही घेतलं तरी चालेल. आता या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशनचा हिरव्या रंगामध्ये खाली बॉक्स दिसतोय, त्यावरती क्लिक करायचं. याची प्रिंट येईल आणि ही प्रिंट घेऊन ऍडमिशन तुम्हाला घेऊन द्यायचं आहे. ऍडमिशनचं शेड्यूल सुद्धा तुम्हाला तिथे दिसेल, कधीपर्यंत ऍडमिशन घ्यायचं वगैरे. आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचं नाही त्यांनी प्रोसीड फॉर ऍडमिशन वरती क्लिक करायचं नाही, म्हणजे प्रिंट काढायची नाही, तसंच सोडून द्यायचं. तुम्ही पुढच्या राऊंडसाठी खेळू शकता. तर इथे ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी आपली जे काही कागदपत्रे आहेत प्रिंट काढायची ऍडमिशनची आणि त्यानंतर इथे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये जाऊन आपली जे काही कागदपत्रे आहेत ती सर्व कागदपत्रे इथे ऑनलाईन अपलोड करायची आणि आपले ऍडमिशन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही राऊंडची प्रोसेस असते. महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.